हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग. 30व्या श्लोकाचं तात्पर्य 7व्या ओळीपासून आता पुढे वाचायला आपण सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. आत्मसाक्षात्काराच्या अतीत या कृष्ण भावनेच्या स्तरावर भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो. अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हेच सर्वस्व होतात आणि भक्त कृष्ण प्रेममय होतो. ही अशी काय परिस्थिती आहे? इथे आपण शब्द वाचलाय की भक्त आहे तो श्रीकृष्णांशी एकरूप होतो कृष्ण भावनेच्या स्तरावर. म्हणजे काय तर नीटपणे आपण हे जाणून घेऊया. कुणाला वाटेल की अरे हा भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो म्हणजे भक्त कृष्ण बनतो, असं आहे का? नाही, असं नाही अजिबात. तर हा भक्त आहे तो श्रीकृष्णांचा बनतो. म्हणजे तो काय आहे, अशी भगवंतांची भक्ती करतो आहे. असा भक्त आत्मा स्तरावर आहे, तो शारीरिक स्तरावर नाहीये. म्हणजे तो असं म्हणत नाही की मी हे शरीर आहे, मी हे मन आहे, असं तो म्हणत नाहीये. आणि तो शारीरिक उपाधीत पण नाहीये. म्हणजेच काय, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी एवढा शिकलेला, मी एवढा महान आहे, मी एवढ्या मोठ्या घराचा, मी एवढा बुद्धिवान, असंही तो कधीच बोलत नाही. भक्त काय म्हणतो, मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, नित्य दास आहे. तर एक मिथ्या अहंकार हा शब्द आपण थोडासा जाणून घेऊया. तर मिथ्या अहंकार म्हणजे काय आहे? आत्मा. आपण सगळे आत्मा आहोत आणि आपण हे भौतिक शरीर धारण केलेलं आहे. पण आत्म्याचा मिथ्या अहंकार असणं म्हणजेच मी काय मानते आहे, मी हे शरीर आहे असं मानणं. पण जेव्हा मनुष्य भक्ती करायला लागतो आहे, भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो, तेव्हा त्याला वैदिक शास्त्राचं श्रवण केल्यामुळे समजतं की हे भौतिक शरीर जे मला मिळालं आहे ते म्हणजे मी नाही आहे. मी काय आहे, भगवंतांचा अंश, भगवंतांचा दास असा मी आत्मा आहे. तर जेव्हा ही जाणीव होते तर ह्याला म्हटलं जातो हा खरा अहंकार. म्हणजे मी आत्मा आहे हे समजणं ह्याला खरा अहंकार म्हणतात. खरी ओळख आत्म्याची म्हणतात. तर आत्मा आहे तो कसा आहे, शाश्वत आहे. तो कधीच नष्ट होऊ शकत नाही. तर इथे म्हटलंय ना की भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो, तर त्याचा गैरसमज करायचा नाही, होऊ द्यायचा नाही. तर त्याचा अर्थ काय आहे, हा भक्त आहे तो श्रीकृष्णांचा होतो. म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपण सगळे हे जे भक्त आहेत सगळेच आपण आहोत. ते कोण आहोत? आपण आत्मा आहोत, शाश्वत आहोत. आणि हा आत्मा कधीच नष्ट होत नाही आणि विलीनही होत नाही, शून्यही होत नाही. तर आत्म्याचं अस्तित्व आहे ते कायम राहतं. आणि जेव्हा मिथ्या अहंकारातून शुद्ध होऊन मनुष्य भक्ती करायला लागतो, म्हणजेच काय आहे, आता त्यांनी जाणले की मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे, अशा रीतीने काय आहे तो जाणतो आहे. तर तेव्हा काय आहे, त्याला माहिती आहे की मी आहे, मी वेगळा आहे. ह्याला म्हटलं जातं आत्म्याची ज्ञान शक्ती. म्हणजे तो जाणतो की माझं अस्तित्व आहे. तर आत्म्याचा खरा अहंकार जो आहे की मी आहे, म्हणजे जसं आता गाळलेल्या जागा भरा असं असतं. तर मी टिंब आहे. तर हा आत्मा जाणतोय काय भक्ती करून की मी भगवंतांचा नित्य दास आहे. पण मायावादी लोक काय म्हणतात, बरेचदा आपण जर ऐकली, चर्चा केली, तर जसं मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते, तिचा एक लांबचा भाऊ आला होता आणि तो सुद्धा काय आहे, तो म्हणत होता की मी कृष्णदास आहे वगैरे. तर मायावादी लोक पण तसंच म्हणतात की मी कृष्णाचा दास आहे. पण त्यांचं म्हणणं काय असतं की जेव्हा मी आता काय आहे, अज्ञानात आहे, पण जेव्हा मला ज्ञान मिळेल आणि मुक्त मी झालो की मी कोण बनणार आहे, भगवान बनणार आहे. तर ही चुकीची धारणा असते. तर असाच तो माझ्या मैत्रिणीचा लांबचा भाऊ
मला सगळं सांगत होता, तर माझ्या मनात विचार आला, अरे हे ते सगळं होतं, अरे हरे कृष्ण जे आपण सगळी भक्तिमय कार्य करतोय तेच करतो आहे. मग माझ्या मनात एक प्रश्न आला, म्हणजे एक मला जाणवलं की एका प्रवचनात मी ऐकलं होतं की मनुष्य भक्ती करतोय किंवा भक्तीचं ही सगळी कार्य करतोय, तर त्याचं ध्येय काय आहे हे त्याला स्पष्ट असलं पाहिजे. जसं कृष्ण भावनेत आपल्याला शिकवलं जातं की मी कायम भगवंतांचा दास राहणार आहे, या जगतातही राहीन तेव्हाही भगवंतांची सेवा करेन, आणि जर भक्ती पूर्ण करून जर भगवत धामात गेले तरीही काय आहे, मी तिथे भगवंतांचा दासच राहणार आहे आणि भगवंतांची सेवाच करणार आहे. पण हे त्या व्यक्तीशी तर ध्येय तुमचं स्पष्ट पाहिजे. तर आणि म्हणून मी त्या जो मैत्रिणीचा भाऊ होता त्याला विचारलं की तुम्ही हे सगळं भक्तिमय कार्य करता आहात, पण तुमचं ध्येय काय, शेवटी काय होणार, तुमची इच्छा काय आहे. तर ते म्हटले, मी भगवान बनणार. म्हणजे आपण हे नीट जाणलं पाहिजे की लोकांना काय वाटतं की आत्ता मला समजत नाहीये, मी अज्ञानात आहे, पण जेव्हा मला ज्ञान मिळेल मी मुक्त होईन आणि म्हणजे ह्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मी बाहेर पडेन आणि मी लगेच भगवान होईन. पण आपण जाणलं पाहिजे की मी कोण आहे, मी आत्मा आहे आणि भगवंतांचा नित्य दास आहे. आत्ताही मी दास राहणार आहे आणि या भौतिक जगतातून मुक्त झालो तरी मी भगवंतांचा दासच राहणार आहे. तर जसं इथे प्रभुपाद म्हणतायत ना की भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो आहे, म्हणजे काय आहे, प्रभुपाद प्रवचनात सांगतात की जी भगवंतांची इच्छा आहे तीच भक्ताची होते. एकरूप इच्छा एकरूप होतात म्हणजे काय आहे, हा भक्त आहे तो जाणतो भगवंतांची इच्छा काय आहे. तर भगवंतांच्या इच्छेहून भिन्न इच्छा हा भक्त ठेवत नाही. त्याचं एकच ध्येय आहे भक्ताचं की मला भगवान श्रीकृष्णांना आनंद द्यायचा आहे. तर आपल्या मनात कशा बघा बऱ्याच इच्छा असतात आणि भगवंतांची इच्छा काय असते, सर्व जे जीव आहेत त्यांनी भगवंतांना शरणागत होऊन भगवान श्रीकृष्णांची सेवा करावी, ज्यामुळे काय जीव शाश्वत सुख प्राप्त करू शकतो. तर हे जरा जाणून घेऊया आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांच्या धामात राहत होतो, पण वाटलं की मला स्वतंत्रपणे इंद्रिय तृप्ती करायची आहे म्हणून या भौतिक जगतात आलो. सगळ्या सुविधा भौतिक जगत सगळं भगवंतांनी आपल्यासाठी दिलं तयार करून. पण काय आहे, आपण आध्यात्मिक आहोत, आत्मा आहोत आणि ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. तर आत्मा जो आहे आध्यात्मिक आहे, त्यामुळे त्याला आध्यात्मिक कार्य करूनच आनंद मिळणार. भौतिक गोष्टीत आत्मा कितीही धडपडला, किती आनंद प्राप्त करायचा प्रयत्न केला तरी त्या आत्म्याला काही सुख मिळत नाही. तर असा हा जो जीव आहे तो या भौतिक जगतात खूप धडपडतो सुखी राहण्यासाठी, पण सारखं त्याच्या पदरी दुःखच येतं. तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळं पाहतायत. कुठून पाहतायत, भगवंतांना सोडून जरी आपण या भौतिक जगतात आलोय तरी भगवंतांनी आपली साथ सोडली नाही. भगवंत आपल्या सगळ्यांना जे शरीर प्राप्त झालंय त्याच्या हृदयात परमात्मा रूपात राहतायत. त्यामुळे सगळे आपले प्रयत्न, आपली दुःख सगळं भगवंत पाहतात आणि त्यामुळे भगवंतांची इच्छा काय आहे, आता हे सगळे मला सोडून गेलेले जीवात्मे आहेत, त्यांनी माझ्याकडे परत यावं. तर भगवंतांकडे परत जाण्याचा मार्ग काय आहे, भगवंतांना आपण शरण जायला पाहिजे आणि भगवंतांची सेवा केली पाहिजे. भगवंतांची सेवा केली म्हणजे काय, हे सगळं आध्यात्मिक कार्य आहे. आत्मा आध्यात्मिक आहे आणि तो जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हाच त्याला शाश्वत सुख मिळतं. तर ही सगळी भगवंतांची इच्छा आहे की माझ्या या लेकरांनी, माझ्या मुलांनी, जीवात्म्यांनी आता माझी भक्ती करावी आणि शाश्वत कायमचं सुख प्राप्त करावं. तर मग एक भक्त म्हणून एखाद्या भक्ताचं कर्तव्य काय आहे, भगवंतांची इच्छा तर आपल्याला कळली. तर आपण भक्त आहोत, तर आपण काय करायचंय, आपण जीवनात हेच ध्येय ठेवायचंय की मला भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ज्या कोणत्या इच्छा नाहीयेत, म्हणजे काय, भगवंत संतुष्ट होतील असं काही माझ्याकडून घडणार नाहीये. म्हणजेच काय,
भगवंत असंतुष्ट होतील अशा माझ्या काही इच्छा असतील, म्हणजे भक्तीच्या विरोधात, भक्तीपासून, कृष्ण भक्तीपासून दूर देणाऱ्या जर माझ्या काही इच्छा असतील तर त्या मला समाप्त करायच्या. आणि मग मला काय करायचंय, भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी, म्हणजेच भगवंतांच्या इच्छेनुसार वागण्याची माझी इच्छा ठेवायची आहे. म्हणजेच मला भगवंतांची सेवा करायची आहे. तर यासाठी वैष्णव आचार्य उदाहरण देतात की एक वडील आहेत, त्यांची इच्छा काय आहे, माझ्या मुलांनी माझ्या घरात माझ्या बरोबर राहावं. आणि मुलाची इच्छा काय आहे, मी बाबांबरोबर बाबांच्या घरात राहीन. तर या दोन्ही इच्छा काय आहेत, समान आहेत. तसंच भगवंतांची इच्छा आहे, जीवांनी माझी सेवा करून कायमच सुखी व्हावं. आणि भक्ताची इच्छा काय आहे, भक्त कोण आहे, हा जीव आहे. तो म्हणतो आहे मला भगवंतांची सदैव सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे दोन्ही इच्छा काय आहे, एकच आहेत. म्हणून इथे प्रभुपाद म्हणतात की भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो, म्हणजेच त्यांच्या इच्छा समान होतात. तर हा भक्त आहे तो भगवंतांवर प्रेम करतो, भगवंतांची सेवा करतो. आणि भगवंत काय करतात, मग या भक्ताची प्रेममयी सेवा स्वीकारतात. भगवंत भक्तावर प्रेम करतात, भक्त भगवंतांवर प्रेम करतात. प्रेमाचं आदान प्रदान होतं. आणि कृष्ण भक्त, हा जो भक्त आहे तो कृष्ण प्रेममय होतो. जसं आपण हे शब्द वाचले बघा की अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हेच सर्वस्व होतात आणि भक्त कृष्ण प्रेममय होतो. तर असे हे भगवंत आहेत, ते सर्व जीवांवर प्रेम करतातच. का, कारण सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहेत. आणि जेव्हा हा जीव भगवंतांवर प्रेम करायला लागतो तर भगवंत ते प्रेम स्वीकारतात आणि त्याला प्रेमाचं आदान प्रदान सुद्धा करतात. पुढे वाचते आहे, त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात. त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. आता काय आहे, भगवंत आणि भक्ताचा अत्यंत निकट संबंध प्रस्थापित झाला आहे. का बरं झालाय, कारण प्रेममयी अवस्थेत आलेला आहे. तर असा हा जीव आहे तो काय आहे, त्या अवस्थेत जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. म्हणजेच भगवंतांवर प्रेम करतोय तो हा जीव आहे, जीवात्मा आहे, त्याचं अस्तित्व नष्ट होतं का, कधीच नाही. तर जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास, तो कायमचा दास आहे. जीव हा शाश्वत आहे. हा, आणि त्यामुळे इथे प्रभुपाद म्हणतात की या अवस्थेत जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. तर हा जीव आहे तो काय, मनुष्य शरीरात राहतो आहे आणि भगवंतांची प्रेममयी सेवा करतोय आणि भगवंतांबरोबर त्याचं आता घनिष्ठ नातं संबंध प्रस्थापित झालाय. त्यावेळी जीव आहे ते आपण जाणलं की तो स्वतःचं अस्तित्व गमावत नाही. आता पुढे प्रभुपाद म्हणत आहेत, तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. तर हा मुद्दा समजावण्यासाठी वैष्णवाचार्य उदाहरण देतात की प्रल्हाद महाराजांची कथा आपण 7व्या स्कंदामध्ये वाचलेली आहे. तर 5 वर्षाचं छोटासा हा बालक आहे. तर इतकं महान कार्य केलं की त्यांना काय प्रल्हाद महाराज असंच संबोधलं जातं. तर ते सर्व अवस्थेत, जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत ते भगवान श्रीकृष्णांचंच केवळ स्मरण करत राहायचे. तर प्रल्हादाचे पिता कोण होतं, हिरण्यकश्यपू. ह्यांना खूप राग यायचा, कारण ते कसे होते, आसुरी वृत्तीचे होते. त्यांनी सांगितलं सैनिकांना की या प्रल्हाद आहे त्याला सापांच्या समवेत सोडा, विषारी सापांमध्ये सोडा. असे अनेक संकटामध्ये हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून सैनिकाने प्रल्हादाला सोडलं. पण भगवंतांवरचा विश्वास प्रल्हादाचा कायम राहिला. भगवंतांचं स्मरण त्यांचं कधीच थांबलं नाही आणि भगवंतांनी त्यांना वाचवलं. आणि म्हणून इथे म्हटलं आहे
की तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. तर एका ठिकाणी ह्यात 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात की भगवान विष्णूंच्या स्मरणाने माझे सगळे कष्ट दूर झाले, परंतु तरीही लोकांचा भगवंतांवर विश्वास नसतो. तर मला अनेक संकट आली, पण मी भगवंतांचं स्मरण करत राहिलो आणि सगळीच कष्ट दूर झाली. तर त्याच्यात शब्द आहेत श्लोकात, हरिस्मृती सर्व विपद विमोक्षणात. तर हरींची स्मृती, भगवंतांचं स्मरण, त्याने काय झालं, सर्व विपदा, सर्व संकट विमोक्षणात, सगळी संकट दूर झाली असं. तर भगवंतांचं स्मरण सर्व प्रकारच्या दुःखाचा, भयाचा, कष्टांचा नाश करते. हे आपण काय आहे या प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणावरून समजू शकतो. तर असे भगवंत आहेत ते भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. पुढे वाचते आहे, श्रीकृष्णांमध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे. जसे हे मायावादी लोक म्हणतात ना की जीवाचं अज्ञान नष्ट झालं की तो काय भगवंत बनतो, म्हणजे त्यांना काय म्हणायचं असतं की तो भगवंतात विलीन होतो. तर खरं तर आपण जाणले की जीव आहे तो जीवेर स्वरूप कृष्ण नित्यदास, त्याचं शाश्वत अस्तित्व आहे, कायम अस्तित्व आहे. पण जर कोणी म्हणताय की त्याचं इथे म्हटलंय की तो विलीन होतो आहे, म्हणजेच काय आहे त्याचं अस्तित्वच नष्ट होत आहे, म्हणजेच काय आहे आध्यात्मिक विनाश आहे. तर असं कधीच होऊ शकत नाही. म्हणून इथे प्रभुपाद म्हणतायत की जे श्रीकृष्णांमध्ये विलीन होणं आहे, तर मग तशी अवस्था म्हणजे तो भगवंतांची सेवा कशी करणार. तो जर भगवंत झाला तर आपण नित्य दास आहोत, तर दास हा भगवंतांची सेवा करतो. पण जर आपणच भगवंत बनलो तर आपण भगवंतांची सेवा कशी करणार. त्यामुळे हे सगळं जे म्हणणं आहे ते काय आहे चुकीचं आहे. हे श्रीकृष्णांमध्ये विलीन होणं म्हणजे काय आध्यात्मिक विनाश आहे. एवढं कळलं. पुढे जाऊया. भक्त असा धोका पत्करीत नाही. तर भक्त आहे तो जाणतो की मी कोण आहे, भगवंतांचा दास आहे आणि त्याची इच्छा आहे मला कायम भगवंतांच्या सेवेतच राहायचं आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे 5.38 प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरमचिन्त्यं गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. प्रेमांजनच्छुरित, तर प्रेमाच्या अंजन लावलेल्या आहेत. भक्ती विलोचनेन, तर लोचन म्हणजे डोळे. तर जसं काय आहे हा जो भक्त आहे त्याचं वर्णन केलंय की त्याचे डोळे कसे आहेत प्रेमरूपी अंजनाने माखलेले आहेत. मग असं दुसरी ओळीत दिलाय संत असे भक्त काय करतात सदैव हृदयेषु विलोकयन्ति. तर सदैव सतत हृदयामध्ये जे विराजमान असलेले भगवंत आहेत त्यांचं दर्शन करतात. आपल्या भक्ती प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या डोळ्यांनी त्यांचं दर्शन करतात. यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम. तसे भगवंत आहेत ते काय आहे श्याम सुंदर, त्यांचं सुंदर रूप आहे. त्यांचं आपल्या चिंतनाच्या पलीकडे कल्पनेच्या पलीकडे असे सगळे भगवंतांचे विविध गुण आहेत. तर असे भगवंत आहेत. गोविंदम आदिपुरुषम तम अहम भजामी. अशा आदिपुरुष गोविंदांना मी नमन करतो. मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो ज्यांना भक्त प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या नेत्रांनी पाहतात. भक्ताच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या श्री गोविंदांना त्यांच्या शाश्वत श्यामसुंदर रूपामध्ये पाहिले जाते. तर हा भक्त आहे तो हृदयातले जे परमात्मा आहेत त्यांच्याकडे पाहतो आहे. त्याला कोण दिसतात परमात्मा कसे आहेत विष्णू रूप आहे, चतुर्भुज, शंख चक्र गदा पद्म. पण हा इतकी भक्ती करतोय प्रेमाने भगवंतांची सेवा करतोय तर त्याला हृदयात श्याम सुंदर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होतं. तर ही प्रार्थना जी आहे ब्रह्मसंहिता ही काय भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना दर्शन दिलं होतं आणि त्यानंतर ब्रह्माजींनी ही ब्रह्मसंहिता लिहिलेली आहे. पुढे वाचते या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण
भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाहीत. तसेच भक्तही भगवंतांच्या दृष्टीआड होत नाहीत. तर भगवंत काय भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाहीत, म्हणजे दृष्टीपासून कधीच अप्रकट होत नाहीत. सदैव त्याला ते दिसत राहतात आणि भक्तही भगवंतांच्या दृष्टीआड होत नाही. भक्तही काय आहे भगवंतांच्या नजरेसमोरच राहतो, म्हणजे भगवंत आहेत ते कायम भक्ताला पाहत राहतात. हृदयस्थित परमात्म्याला पाहणाऱ्या योगीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. असा योगी विशुद्ध भक्त बनतो. तर या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत हा योगी कसा आहे, योग अभ्यासामध्ये तल्लीन झालेला आहे. आणि या योगाच्या अवस्थेबद्दल भगवंत काय म्हणतात, 30व्या श्लोकाचं भाषांतर आता वाचते पुन्हा. आता जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. तर असा हा योगी काय आहे, आता कसा झाला आहे, विशुद्ध भक्त बनला आहे. ते योगी काय करतो, हृदयातील परमात्म्याचं चिंतन मनन करण्यात मग्न असतो. पुढे वाचते, आणि स्वतःच्या ठाई भगवंतांना पाहिल्याविना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही. तर असा योगी हृदयातल्या परमात्म्याचं चिंतन मनन करतो आहे, पण आता पुढे तो विशुद्ध भक्त बनला आहे. तर मग तो हृदयामध्ये, स्वतःच्या ठाई म्हणजे स्वतःच्या हृदयामध्ये तो भगवंतांना सदैव पाहतो. तर भगवंतांना पाहिल्याविना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही. सतत त्याला भगवंतांचं दर्शन होत असतं, जसं आपण हे ब्रह्मसंहितेतला श्लोक वाचला त्याप्रमाणे. तर हा 30वा श्लोक आहे तो आपला आज वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.